दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आपली लालपरी आता पाली बस स्थानकामध्ये पोहोचलेली आहे। तर मंडळी तुम्ही बघू शकता ही आहे आपली बस आणि या बसने आता आपण रत्नागिरीपर्यंत जाणार आहोत। आणि ही जी तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये। तर मी आता आलो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथे मी आता आलेलो आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हे आहे मलकापूरचं बस स्थानक। असं काही आहे मलकापूरचं बस स्थानक आणि आता वाजले आहेत 11:30, सकाळची 11:30 वाजलेले आहेत आणि इथूनच आपला प्रवास सुरू होणार आहे रत्नागिरीला जाण्यासाठी। या प्रवासामध्ये तुम्हाला आंबाघाटातील जो निसर्गरम्य दृश्य आहे ते तुम्हाला खास करून पाहायला मिळणार आहे। त्या प्रवासाचं साधारण अंतर असणार आहे 100 किलोमीटर। सर्वात पहिले चहा घेऊया आणि मग बसूया आपल्या बसमध्ये। आपली जी बस आहे ती लागलेली आहे पलीकडे आणि आपली जागा पण आपल्याला भेटलेली आहे, VIP सीट भेटलेली आहे, म्हणजेच कॅबिन सीट भेटलेली आहे। आणि कॅबिन सीट मधून जो समोरचा दिसणारा व्ह्यू असेल आंबाघाटातला तो खूप खास असेल आणि हा खास व्ह्यू बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चहा वगैरे झालेला आहे घेऊन आणि एक बिस्किट पुडा घेतलेला आहे खायला। आणि आपली जी लालपरी आहे ती आता आंबाघाटातून रत्नागिरीला जाणार आहे आणि आंबाघाटातील जी थरारक वळणं आहेत, लालपरीतून दिसणारा जे समोरचं जे निसर्गरम्य दृश्य आहे ते तुम्हाला अधिक जवळून पाहायला मिळणार आहे। तर हा निसर्ग जवळून अनुभवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपला प्रवास आता सुरू होतोय। तुम्ही बघू शकता ही आहे आपली बस आणि ह्या बसने आज आपण रत्नागिरीपर्यंत जाणार आहोत। आणि ही जी बस आहे ती आदमापूरवरून आलेली आहे। आदमापूर, मुरगुड, कोल्हापूर, मलकापूर, रत्नागिरी असा या बसचा मार्ग आहे आणि आपण या मलकापूर पासून रत्नागिरीपर्यंत प्रवास करणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपल्या आजचा खास अशा प्रवासाला। तर मंडळी आपला प्रवास सुरू होतोय आणि आपली बस निघाली आहे मलकापूर बस स्थानकामधून रत्नागिरीकडे जाण्यासाठी।
तर मंडळी, निसर्गरम्य आंबा घाट पार करत आपण आता पोहोचलो आहोत साखरपामध्ये. आणि आता टाईम झाला आहे 1:15 वाजलेत, म्हणजेच 12:45 झाली आहेत. म्हणजे साखरपामध्ये पोहोचून आपल्याला 1 तास झालेला आहे. आणि इथून पुढे आपल्याला फक्त साधारण 50 ते 55 किलोमीटर अंतर उरलेलं आहे. आणि साधारणपणे 1.5 तास लागेल आपल्याला रत्नागिरीमध्ये पोहोचण्यासाठी. तर हे आहे साखरपा बस स्थानक. आणि आपली बस आता निघत आहे रत्नागिरीच्या दिशेने. चला तर मग सुरू करू आपला प्रवास. समोर एक लालपरी आली रत्नागिरी कोल्हापूर. तर मंडळी, दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आपली लालपरी आता पाली बस स्थानकामध्ये पोहोचलेली आहे. आणि रत्नागिरी येथून साधारणपणे 30 किलोमीटर उरला आहे. आणि जवळपास आपण 1 तासामध्ये रत्नागिरी शहरामध्ये पोहोचूयात. आपली बस आता इथून निघेल रत्नागिरीकडे. ऊन खूप आहे, त्याच्यामुळे थोडाफार थकवा आलेला आहे. त्यामुळे पाण्याची बाटली घेतलेली आहे. चला तर मग सुरू करू आपला रत्नागिरीपर्यंतचा प्रवास. फायनली मंडळी, आपण पोहोचलो आहोत आता रत्नागिरीमध्ये. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हे आहे रत्नागिरीचं बस स्थानक. तर कसा वाटला आजचा प्रवास? आंबा घाटातून केलेलं निसर्गरम्य दृश्य तुम्हाला पाहायला मिळालं. तर कसा वाटला आजचा हा प्रवास कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया पुढच्याच एका अशा नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून टाका.